बुलेटिनच्या सुरुवातीला एक्सक्लुझिव्ह बातमी पंकजा मुंडे यांच्या मुलाखती संदर्भातली आहे। असं काय म्हणालायत तर पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय। पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी असं त्यांनी सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये म्हटलंय। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट गुपचूप का घेतली हा सवाल देखील त्यांनी केलेला आहे। तर सकाळला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या त्या देखील आपण बघूयात। माझ्यावर आरोप करणाऱ्या सुरेश धसांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या। सगळीकडे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या धसांनी धनंजय मुंडेंची भेट मात्र गुपचूप का घेतली हा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाही कराड काम करत होता, त्यावेळी धसांनी तक्रार का केली नाही असं सुद्धा पंकजा मुंडे यांनी यावेळेस उपस्थित केलेला सवाल आहे। मी मंत्री झाल्यानंतर सुरेश धसांनी बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं त्यांना का दिसलं, फडणवीसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतरही बीड विषय पेटता का ठेवला असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे। माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमचे संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले, पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। करणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करणार। तर पंकजा मुंडे यांची ही सविस्तर मुलाखत आपल्याला 15 मार्च रोजी प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ आणि सरकारनामामध्ये वाचता येणार आहे, तर तुम्ही नक्कीच वाचा। वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे आणि ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे, कारण सरपंच देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात ही मोठी अपडेट आहे। फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये स्पॉट झालेला आहे। नाशिकमध्ये त्याला बघितलं असा दावा स्थानिकांचा आहे आणि आपण पाहतोय गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्णा आंधळे उभा असल्याची माहिती स्थानिकांनी दिली। साम टीव्हीवर हा दावा करण्यात आला। कृष्णा आंधळेने तोंडाला मास्क, कपाळाला टिळा लावलाय, हे वर्णन स्थानिकांनी केलंय। नागरिकांनी हटकल्यानंतर बाईकवरून तो पळून गेला असं कळतंय। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांकडून केली जाते। हे सीसीटीव्ही आता साम टीव्हीच्या हाती लागले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। मोठी बातमी आपण बघतोय, गेल्या साधारणतः 3 महिन्यांपासून फरार असलेला कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसलाय। नाशिकच्या सहदेव नगर परिसरातल्या दत्त मंदिर परिसरामध्ये कृष्णा आंधळे दिसून आल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलेला होता। त्यानंतर आता पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे आणि परिसरातल्या सीसीटीव्हीची पाहणी पोलिसांकडून केली जाते। आता या स्क्रीनवर दिसणारे जे 2 तरुण आहेत बाईकवर जाणारे, त्यापैकी काळा शर्ट घातलेला आणि बाईक चालवणारा तरुण जो आहे तो कृष्णा आंधळे असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलेला आहे। तर त्याच्या मागे पांढरा शर्ट घातलेला जो युवक दिसतोय तो कृष्णा आंधळेचा साथीदार असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे। अगदी ज्या ठिकाणी तो दिसलेला होता आणि तिथून तो ज्या दिशेने पसार झाला आहे त्याच रस्त्यावरचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। आता पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय समोर येत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। ब्लॅक गाडी आहे, ब्लॅक टी शर्ट आणि व्हाईट शर्ट, त्या हिशोबाने तो 100% जो काही आरोपी 3 महिन्यापासून फरार आहे तोच होता कृष्णा आंधळे। मग कसं त्यांनी मास्क घातला होता, तो मास्क जेव्हा काढला त्यांनी फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याला लगेच ओळखलं तर हा कृष्णा आंधळे। प्रत्यक्षदर्शी जे साक्षीदार आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण सुयोजित गार्डन या ठिकाणी फुटेज घेत आहोत आणि त्या पद्धतीने पुढे ते फुटेज सर्क्युलेट व्हायरल करून अशा वर्णनाची किंवा गाडी मिळून आल्यास आम्ही त्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न करतो आणि आमचे पथकही ऑलरेडी या अगोदर रवाना झालेले आहेत। त्या पद्धतीने गाडी टर्नवरती गेल्यानंतर कुठेतरी स्लो होते, त्या ठिकाणाहून सीसीटीव्ही फुटेज मिळून त्या वर्णनाचा किंवा तसा कृष्णा आंधळे वगैरे मिळून येतो का त्या पद्धतीने आम्ही पुढे शोध घेतो।
सोशल मीडियावर मास दाखवणारा, लोकांना धमक्या देणारा हा खोक्या आता अटकेत सापडलेला आहे आणि या अटकेतला पहिला फोटो देखील आता समोर आलेला आहे. माध्यमांना कॅमेऱ्यासमोर मुलाखत देत फिरणारा खोक्या हा फरार होता. मात्र खोक्या पाप धुवायला थेट प्रयागराजमध्ये गेला आणि तिथेच अडकला. गळ्यात सोन्याची चैन, बोटात अंगठ्या, हातात कडे अशा अवतारात खोक्यानं रील्स केलेले. नोटांची बंडलं फेकताना तो दिसलेला. मात्र खोक्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्यात आणि खोक्याचा ॲटिट्यूड पोलिसांनी चांगलाच उतरवलेला आहे. हा खोक्या नेमका कोण आहे, कसा अडकला? सतीश भोसले बसने प्रवास करत प्रयागराजला गेला. प्रयागराजमधून विमानानं पळून जाण्याच्या तो तयारीत होता. बीडचे आणि प्रयागराज पोलीस अधीक्षकांच्या मदतीने विमानतळावरून त्याला अटक मात्र करण्यात आली. सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंतर पोलिसांना मिळालेला होता आणि पोलिसांनी या मोबाईल नंबरच्या माध्यमातून त्याचं लोकेशन ट्रेस केलं आणि असा खोक्या अडकलाय. यानंतर पुढे घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला राजकीय अपडेट्स. पंकजा मुंडे आणि सुरेश धस वादावर आता रोहित पवार यांनी टोला लगावलेला आहे. भाजपमध्ये आमदार एकमेकांना भिडायला लागलेत. पुढच्या 5 वर्षात एकमेकांचे कपडे फाडतील अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. लातूरच्या घटनेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत म्हटल्यावर असा उन्माद होणं स्वाभाविक आहे. गावागावातील खोक्या गँग असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केलाय. अधिवेशनाचा दुसरा आठवडा संपत आला तरी विरोधी पक्षनेता अद्याप ठरलेला नाही. ठाकरे गटानं पाठवलेल्या भास्कर जाधवांच्या नावाला पाठिंबा देणारं पत्र महाविकास आघाडीतील अन्य पक्षांनी दिलेलं नाही. उलट काँग्रेसच्या 3 बड्या नेत्यांनी लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली. नितेश राणे यांच्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलं. शिवरायांच्या सैन्यात कुणीच मुसलमान नव्हतं असा दावा नितेश राणेंचा आहे. त्यावरून संजय राऊतांनी नितेश राणेंचा समाचार घेतला तर इतिहास बदलण्याची प्रक्रिया गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं. नितेश राणेंच्या मल्हार झटका मटण संकल्पनेला धनगर परिषदेने पाठिंबा दिला. राणेंच्या पाठिंब्यासाठी अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेच्या वतीने एक पत्र काढण्यात आलं. या निर्णयामुळे खाटेक धनगर आणि याशिवाय धनगर समाजाला फायदा होणार असंही बोललं जातंय. मुंबई पोलिसांनी होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीसाठी कडक नियमावली जाहीर केली. यात पादचाऱ्यांवर पाणी अथवा रंग टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. अश्लील हावभाव करण्यास आणि अश्लील गाणी वाजवण्यास मज्जाव आहे. आजपासून 18 मार्चपर्यंत हे नियम लागू राहतील. मुंबईमधील नागपाडाच्या तळघरात असलेल्या पाण्याच्या टाकीत गुदमरून 4 कामगारांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये साफसफाईची कामं करणाऱ्या सुमारे 500 सफाई कामगारांचा दरवर्षी मृत्यू होतो. हा खळबळजनक दावा महापालिकेत सफाई कामगारांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी केला आहे. पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीकडे महापालिकेची 345 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे महापालिकेने या संस्थेवर कारवाई केली आहे. या संदर्भात संस्थेच्या मुख्यालयाला 2024 मध्ये नोटीस बजावली. मात्र त्यानंतर देखील थकबाकी अद्यापही भरण्यात आलेली नाही. मुंबई पुण्याचा प्रवास आता आणखी गतिमान होणार आहे. कारण बहुचर्चित प्रकल्प मिसिंग लिंकचा मुहूर्त ठरलाय. या प्रकल्पाचं 84% काम पूर्ण झालंय. येत्या ऑगस्टमध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. त्यामुळे मुंबई पुण्याचं अंतर आता 6 किलोमीटरने कमी होणार आहे. प्रवाशांच्या वेळेत देखील अर्ध्या तासाची बचत होणार आहे. ऐन मध्यरात्री स्वारगेट बस स्थानकातील वीज गायब झाली आहे. बस स्थानकात अंधार पसरला. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. या वातावरणात महिला प्रवाशांची सुरक्षा पुन्हा धोक्यात येणार का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. डेपो प्रशासनाविरोधात एसटी प्रवाशांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे. पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणी एसटीच्या 4 अधिकाऱ्यांचं निलंबन झालंय. त्यांच्यावर सुरक्षेसंदर्भात हलगर्जीपणा दाखवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. दरम्यान आता बस स्थानकात नवीन सुरक्षा रक्षक देखील नेमण्यात येणार आहे.
पाकिस्तानी सैन्यानं आतापर्यंत 104 कैद्यांची सुटका केल्याचा दावा आहे, तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने ही रेल्वे हायजॅक केली आहे, ज्यामध्ये 400 पेक्षा जास्त प्रवासी होते. सैन्य दलाच्या जवानांचा देखील यामध्ये समावेश होता. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने अजूनही 214 प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावा आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानात आंदोलन पुकारण्यात आलं. शक्तीपीठला 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. दरम्यान कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील शेतकरी आक्रमक झाले. अर्थसंकल्पात शक्तीपीठ महामार्गाची घोषणा झाल्यानंतर आंदोलन पुकारण्यात आलं. शेतकऱ्यांची या आझाद मैदानावर धडकलेली आहे. या शेतकऱ्याच्या मोर्चाची दखल पेणच्या खारेपाट विभागात नागरिकांनी पाण्यासाठी थेट पाण्यात उतरून लक्षवेधी आंदोलन केलं. धरणाचं पाणी पिण्यासाठी आणि सिंचनाला देण्याची मागणी केली आहे. सिंचन प्रकल्पासाठी 766 कोटी रुपये मंजूर होऊनही अजून पाणी न मिळाल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईवर 195 गावांमध्ये 210 विहिरी अधिग्रहण करण्याचं काम प्रस्तावित आहे. दुसरीकडे 3 गावांमध्ये 3 विहिरींचं अधिग्रहण पूर्ण झालंय. भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. भविष्यात टंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. शालेय शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणांमुळे गेल्या 2 वर्षात सरकारी शिवाय अनुदानित शाळेतून तब्बल 8 लाख विद्यार्थी कमी झाले. पटसंख्या कमी झाल्यानं या कालावधीमध्ये 1349 सरकारी आणि विना अनुदानित शाळांना टाळं लागलंय. राज्य आर्थिक पाहणी अहवालातून हा धक्कादायक वास्तव समोर आलंय. खासगी इंग्रजी शाळांची फी पुन्हा वाढली आहे. राज्यात शुल्क नियंत्रण समिती असूनही फी वाढीला लगाम बसलेला नाही, त्यामुळे पालक चिंतेत आहे. या संदर्भात सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. कराड तालुक्यातल्या वाठार या ठिकाणी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आलेला आहे. कर्मचाऱ्यावर कोयत्यानं वार करत 1.25 लाख रुपये लुटल्याची घटना घडलेली आहे. पेट्रोल भरण्याचं कारण काढत बॅगेतून ही रक्कम लुटण्यात आलेली आहे. मागच्यानं पैसे पण दिले बघा. 4 लोग लाएंगे ना तो खारघर परिसरात एका व्यक्तीने हातात कुऱ्हाड घेऊन दहशत पसरवली. नेमकी ही व्यक्ती कोण आणि का धमकी देते याचा शोध सध्या घेतला जातोय. भर रस्त्यात धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. लगा पुलिस को लगा देंगे ना तो तेरे को बताता है. 4 लोग लाएंगे ना तो सेल्फ डिफेंस में मैं भी निकालूंगा. ये सेल्फ डिफेंस में लगा तूने. गेल्या 1 महिन्यापासून पुणे नगर महामार्गावर ड्रग्ज विक्री होत असल्याची चर्चा आहे. दरम्यान पुण्यात शिरूरमध्ये ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत एका महिलेला ड्रग्जसह पकडलंय. महिलेकडे ड्रग्ज आले कुठून याची चौकशी सध्या सुरू आहे. मध्य प्रदेशमधल्या 2 तरुण दुचाकीवरून जाताना पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे 6 किलोपेक्षा अधिकचा गांजा सापडला. या गांजाची किंमत सुमारे 1,31,800 रुपये आहे. तुमसर पोलिसांनी कारवाई करत या 2 तरुणांना अटक केली आहे. सिंधुदुर्गातील मालवण चिवला बीचवर 4 पर्यटकांच्या ग्रुपने मच्छीमारांचे मासे चोरले. मच्छीमारांनी त्यांच्या हॉटेलमध्ये जात खात्री केली आणि मासे ताब्यात घेतले. पर्यटकांना स्थानिकांनी चांगलाच चोपही दिला. लातूरमध्ये मध्यधुंद तरुणांनी एकाला रस्त्यावर विवस्त्र करत बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर तरुण पसार झालाय. दारूच्या कारणावरून मारहाण झाली. मात्र पोलिसांनी त्या तरुणांना ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्यापर्यंत त्याची धिंड काढली. पुण्यात धायरी भागात काल संध्याकाळी एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. सोसायटीमध्ये मित्रांसोबत खेळताना स्विमिंग पूलमध्ये पडून 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. चिमुकला घरी परतला नसल्यानं चिमुकल्याची शोधाशोध झाली. तब्बल 2 तासांनंतर तो चिमुकला स्विमिंग पूलमध्ये मृत अवस्थेत आढळला.
हिंगोलीच्या औंढा राज्य महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या 2 कार समोरासमोर धडकलाय. एकाचा यामध्ये मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरू केलं. पंढरपुरातल्या विठ्ठल मूर्तीची झीज झाल्याचं समोर आलं. त्यामुळे आता झीज भरून काढण्यासाठी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करावी लागणार आहे. पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार मूर्तीवर इपॉक्सी लेप लावला जाणार आहे. या संदर्भात लवकरच मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. नागपूरमधील प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिराला 103 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त मंदिराचा स्थापना दिवस साजरा केला जातोय. मंदिरात दिवे लावून संपूर्ण परिसर प्रज्वलित करण्यात आलाय आणि यावेळेस विविध शुभचिन्हांनी श्रीरामांची प्रतिमा सुद्धा साकारण्यात आलेली आहे. यवतमाळमध्ये होळी अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपल्यानं रंगांसह पिचकाऱ्या खेळण्यांनी बाजारपेठा सजल्या. होळीच्या पूजेत मानाचं स्थान असलेल्या बताशाच्या गाठ्या देखील बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. रत्नागिरीमध्ये सध्या शिमग्याचा उत्साह आहे. महालक्ष्मी देवीचा शिमगा विशेष उत्साहात साजरा होतोय. ग्रामदैवतेची पालखी खांद्यावर खेळवत होलिका माता गावागावातून फिरते. पूजा झाल्यावर तिचं दहन सुद्धा केलं जातं. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 14 कोटी 72 लाख रुपयांच्या जुन्या नोटा आहे. नोटबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत पडू नये. बँकेकडून सर्वोच्च न्यायालयाकडे दावा दाखल करण्यात आला, मात्र अद्याप सुनावणी झालेली नाही. त्यामुळे या बँका रिझर्व्ह बँकेकडून जमा करण्यात आलेल्या नाहीत. नाशिकच्या सोमपूर रस्त्यावर 4 चाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले. सोमपूर जवळ चालकाचं नियंत्रण सुटून गाडी झाडावर आदळली आणि त्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती सध्या तरी मिळते. नाशिक पुणे महामार्गावरती टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि यामध्ये माळवाडी शिवारात पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय. या अपघातामध्ये 1 जण गंभीररित्या जखमी झाला असल्याची माहिती सुद्धा सध्या तरी मिळतेय. यामध्ये नाशिकला तरुण उपचारासाठी येत असताना हा अपघात घडलेला आहे. लातूर नांदेड महामार्गावरील नांदगाव पाटी हे ठिकाण मृत्यूचा स्पॉट ठरतोय. या ठिकाणी आणखी एक अपघात झालाय. दुचाकी आणि कारच्या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. आतापर्यंत या ठिकाणी 3 मोठे अपघात झाले आणि या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. नागपूरमधील सीताबर्डी, गांधीबाग, इतवारी आणि महाल या भागात पाणी पुरवठा आज खंडित होणार असल्याचं बघायला मिळतंय. सेमीफोर्ट फीडरवरती तांत्रिक बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा बंद असेल. उद्या सकाळपासून पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी मुबलक पाणीसाठा ठेवण्याचं प्रशासनानं आवाहन केलेलं आहे. पुणे शहराचा पाणी पुरवठा अजूनही विस्कळीत आहे. शहरातील विविध भागात अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले. नागरिकांच्या तक्रारी सतत येऊनही प्रशासन झोपेत आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल रात्री एका मुलाच्या हातातून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत चोरट्यांनी जबर हल्ला केला. मुलगा यामध्ये गंभीररित्या जखमी झालाय. चोरटे मारहाण करत त्याच्या जवळचा मोबाईल आणि पैसे घेऊन पसार झाले. पोलीस ठाण्याच्या परिसरात ही संपूर्ण घटना घडली असल्याचं बघायला मिळतंय. संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी हा हल्ला केलाय. पोलीस स्टेशनला अशीच कंडिशन दाखवून द्यायचं.